सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही। एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत आता जाहीर करण्यात आलेला आहे। जसंच एकंदरीत जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यात पैसे वाटप करायचे आहेत ना, त्या जिल्ह्यांची नावे देखील आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आता सांगणार आहोत। त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये जे मिळणार आहेत ते देखील मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनल वरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। चॅनलला सबस्क्राइब केले की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहायला मिळत असते व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचा आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता कधीपर्यंत मिळेल ती बातमी आपण नक्कीच देणार आहोत। तर चला पाहूयात आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट। तर या ठिकाणी बघू शकता अखेर लाडक्या बहिणींसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय झालेला आहे। आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे, कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे। त्यांना आता जुलैचा हप्ता सर्वात आधी मिळणार आहे, कारण त्यांचं नाव आता पहिल्या यादीत आलेलं आहे। व तुम्हाला माहितीच असेल की ज्यांचं नाव पहिल्या यादीत येतं त्यांना योजनेचा हप्ता 1500 नाही तर 3000 रुपये सरकारकडून मिळत असतो। तर आता तुमचं देखील नाव पहिल्या यादीत येण्यासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं ते सांगतो, जेणेकरून जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला जुलैचा हप्ता सर्वात आधी जमा तुमच्या बँक खात्यात तर होईल। मात्र त्यासोबत तुम्हाला 1500 रुपये रक्कम नाही तर डायरेक्ट 3000 रुपये अशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे। हे 3000 रुपये डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत। मग त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पुढे सांगणारच आहे। तसेच आता जर विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रभरातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे पहिला टप्पा आता 16 जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असून या 16 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सर्वात आधी जुलैच्या हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत। तर चला आता सर्वात आधी नेमके कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप हे पूर्णपणे आता केले जाणार आहे, त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे। अखेर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हप्ता वाटपाची तयारी झालेली आहे। जुलै हप्त्याचे पैसे आता येणार आहेत। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये इथे स्पष्टपणे खाली काय सांगितलं आहे तुम्हाला दाखवता, इकडे बघा 16 जिल्ह्यात हा हप्ता आता कोणत्या क्षणी वाटप केला जाईल, कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज येतील। एक तुम्हाला मेसेज येईल, त्या मेसेजमध्ये काय दिसेल, क्रेडिट युअर अकाउंट 1500 रुपये किंवा 3000 रुपये अशी रक्कम मिळेल। कारण आता बऱ्याच जणांना 3000 रुपये तर नक्की मिळतील, त्यासोबत गॅस सिलेंडरचा हप्ता पण मिळेल। मात्र तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळवायचे असतील तर त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही जर व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळतील, कारण गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी जे काम करायचं आहे ते छोटंसं कोणतं काम करावं लागेल ते तुम्हाला पुढे सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला 100% गॅस सिलेंडरचा हप्ता मिळणारच आहे। मग आता फक्त तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। तर चला हप्ता वाटप होणारे आता जिल्हे कोणते आहेत ते आपण बघूया। तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे। यामध्ये जुलैच्या हप्त्याचे पैसे या सर्व जिल्ह्यामध्ये सर्वात आधी आता वाटप केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे। तर आता एकंदरीत यामध्ये हप्ता वाटप होणारा पहिला जिल्हा कोणता आहे ते देखील आता आपण बघूयात, कारण आता एकंदरीत विचार केला तर हप्ता तर वाटप होणार, त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये व 40,000 रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळवता येणार आहेत। कारण आता ही रक्कम देखील तुम्हाला मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल ते देखील आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर चला पाहूयात आता जिल्ह्यांची नावे। तर बघू शकता आता लाडक्या बहिणींनो हप्ता वाटप होणारा पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आलेल्या माहितीनुसार आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे जमा केले जाणार आहेत। 16 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा धुळे जिल्हा आहे। या धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जर या ठिकाणच्या बहिणींचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं तर 3000 रुपये हप्त्याची रक्कम मिळेल। होय, आता 3000 रुपये या जुलै महिन्यामध्ये मिळून जातील। तसेच दुसऱ्या यादीत नाव आलं तर 1500 रुपये जुलैचा हप्ता देखील सर्वात आधी मिळणार आहे। मात्र कोणत्या क्षणी हे पैसे जमा होतील त्यासाठी तुमचं नाव आता तुम्हाला जर सर्वात आधी लवकर हप्ता मिळवायचा असेल तर पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे। पहिल्या यादीत नाव येण्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे, तेवढं काम घर बसल्या करू शकता मोबाईलवरती। ते काम जर तुम्ही पूर्ण करून ठेवलं तर पहिल्या यादीत तुमचं नाव येईल। मात्र तुम्हाला हप्त्याची रक्कम किती जी 1500 मिळत असते ती 1500 मिळणार नसून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती 3000 रुपये हे प्राप्त होणार आहेत। मग हे 3000 रुपये जरी तुम्हाला पाहिजे असतील, तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पण भेटले पाहिजे, मग त्यासाठी फक्त लक्ष देऊन आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। तर या
या धुळे जिल्ह्यामध्ये आता हे पैसे वाटप केले जाणार आहेत। एवढंच नव्हे तर आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपयांचा गॅस सिलेंडरचा म्हणजे जो हप्ता आहे 830 रुपयांचा तो देखील वाटप केला जाणार आहे व जुलैचा हप्ता देखील हा मिळणार आहे। त्यामुळे 830 रुपये देखील आता तुमच्या थेट बँक खात्यामध्ये येऊन जाणार आहे। त्यामुळे कसली काळजी करू नका, कसली चिंता करू नका, थेट पैसे आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत। तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे आता पुढील जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पुढच्या क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे। आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे सांगली। आता सांगली जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे। आता मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण जिल्ह्यांची नावे सांगत आहोत। यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर मग तुमचं नाव तर पहिल्या यादीत येणारच। पहिल्या यादीत नाव आलं तर 3000 रुपये तुम्हाला मिळणार, मग जास्त काम करण्याची पण गरज पडणार नाहीये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील तुम्हाला 100% मिळवता येणार आहे। मात्र त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या टप्प्यात असणं गरजेचं आहे। मग आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी दाखवत आहे, लक्ष देऊन बघा। तर आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा सांगली आहे। या ठिकाणी जुलैच्या हप्त्याचे पैसे आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। आता पूर्णपणे ही रक्कम वाटप केली जाणार असून माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटप केले जाणार आहेत। इकडे बघू शकता तुम्हाला तुमचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी दिसतच असतील। यांनी एक मंत्रिमंडळ बैठकीतून मोठा निर्णय आता जाहीर केलेला असून लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। एक महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। तर आता देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो ही योजना बंद होणार नाही, तर अजून उलट तुम्हाला आता 40,000 रुपये देखील मिळवता येणार आहेत। मात्र हे 40,000 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करायचंय ते तुम्हाला सांगतो, जेणेकरून हे 40,000 रुपये तर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला चांगलाच दिलासा मिळणार आहे। मग हे 40,000 रुपये तुम्हाला पाहिजेत का कमेंटमध्ये म्हणून नक्की सांगा। जर पाहिजे असतील तर फक्त हा व्हिडिओ एकदम तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर हे 40,000 रुपये कसे मिळवायचे ते तुम्हाला सांगणार आहे। 40,000 रुपये 100% तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वाटप केले जाणार आहेत। तर बघू शकता यामध्ये आता धुळे जिल्हा झालं, दुसरा सांगली जिल्हा झालं। याही ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे पूर्णपणे वाटप केले जाणार असून लाडक्या बहिणींना आता कसलीही काळजी करायची नाही। हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात आता हे सर्व वाटप केले जाणार आहे। डीबीटी प्रक्रिया आता सुरू होऊन तुम्हाला या पैशांचा लाभ 100% आता मिळणार आहे। त्यामुळे कसलीही काळजी व चिंता आता करत बसू नका। तर चला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारे पुढचे जिल्ह्यांची नावे देखील बघूयात। त्यातली त्यात आता 6 बँकेमध्ये सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याचे पैसे सरकार देणार आहे। त्या बँकेची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे। त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर कोणत्या क्षणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याचा मेसेज येईल व गॅस सिलेंडरचे पैसे पण मिळवता येणार आहेत। व त्या बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला जे सरकार 40,000 रुपये देणार आहे ते 40,000 रुपयांचा लाभ देखील इथून पुढे 100% नक्की मिळवता येईल। हे 40,000 रुपये देखील तुम्हाला 100% मिळून जाणार आहेत। त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। या सर्व योजनांचे पैसे आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप आता केले जाणार आहेत। तर चला आता नेमका लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे पुढील जिल्ह्यांची यादी व आता नेमका हप्ता डबल हप्ता म्हणजे जास्त रक्कम देखील मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे। राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचे 3 मोठे फायदे होणार आहेत। ते कोणते फायदे होणार आहेत ते देखील आता लगेच सांगतो। तर या ठिकाणी बघू शकता आता यामध्ये जर विचार केला तर सर्वात पहिला असा फायदा तुमचा होणार आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या यादीत तुमचं नाव येणार आहे। मात्र आता त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं काम आहे। जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे। ते काम जर पूर्ण केलं तर तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व पहिल्या यादीत नाव आल्यानंतर 1500 रुपये हप्ता नाही तर 3000 रुपये हप्ता मिळणार आहे। हा एक पहिला तुमचा फायदा होणार आहे। दुसरा फायदा काय होणार आहे तर अजून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर दुसरा फायदा होणार आहे तो म्हणजे तुम्हाला जे गॅस सिलेंडरचे पैसे, मला माहिती आता पर्यंत तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळतच नव्हते, मग ते गॅस सिलेंडरचे पैसे देखील इथून पुढे 830 रुपये मिळणार आहेत। हा एक तुमचा सर्वात मोठा दुसरा फायदा होणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, हे 830 रुपये देखील आता तुम्हाला मिळवता येणार आहेत। हे 830 रुपयांचा फायदा थेट तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे। मग यासाठी कोणतं काम करायचंय ते देखील आता या राहिलेल्या व्हिडिओत बघणार आहोत। त्यासाठी एक तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता तिसरा कोणता फायदा होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता
लाडक्या बहिणींनो तिसरा सर्वात मोठा तुमचा फायदा होणार आहे तो म्हणजे तुम्हाला 40,000 रुपये देखील हे मिळवता येणार आहेत। कारण हे प्रत्येकाला 40,000 रुपये अजून मिळाले नाहीत, तुम्हाला पण मिळाले नाहीत मला माहिती आहे, पण हे 40,000 रुपये देखील आता तुम्हाला 100% मिळतील। हे मिळवण्यासाठी देखील कोणतं काम करायचंय ते देखील या राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत, त्यासाठी देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा एक सर्वात मोठा फायदा तुमचा नक्की होणार आहे, तुमच्यासाठी एक सर्वात मोठे आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही। सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत आता तुमच्यासाठी झालेला आहे। तर चला आता आपण कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता आता सुरू होत आहे त्या राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यांची नावे व कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्त्याचे पैसे आहेत त्यांची लिस्ट आता सांगणार आहे, त्यासाठी लक्षपूर्वक आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पूर्णपणे माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला दाखवतो। तर या ठिकाणी बघू शकता आता जुलै हप्ता लवकरच देण्याची कारणे आता सरकारने सांगितली आहेत। यामध्ये जर विचार केला तर आता बहिणीला जुलैचा हप्ता आता लवकर सरकार देण्यामागचं कारण म्हणजे जूनच्या हप्त्याला खूप उशीर झालेला होता, त्याकरिताच आता जुलैच्या हप्त्याचा पहिला टप्पा कोणत्याही क्षणी आता सुरू केला जाणार आहे। यामध्ये आता आपण 2 ते 3 जिल्ह्यांची यादी पाहिली तर पुढचे कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण बघत आहोत। तर या ठिकाणी बघू आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी काय सांगितलं आहे, आता थेट पैसे मिळणार असून आता 100% डबल हप्त्याची रक्कम तुम्हाला जमा होते। या ठिकाणी बघू शकता 1,500 प्लस अजून 1,500 टोटल 3,000 रुपये अशी रक्कम ही तुम्हाला आता मिळत आहे, त्यामुळे चांगला दिलासा मिळतोय। टोटली 3,000 रुपयांची रक्कम प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता येणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाही। एक महत्त्वाची बातमी आता लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी सरकारने हा एक मोठा निर्णय आता घेतलेला आहे। हे डबल हप्त्याचे 3,000 रुपये मिळवण्यासाठी काय करावं लागेल जेणेकरून आपल्याला जुलैमध्ये 1,500 रुपयांचा हप्ता नाही तर 3,000 रुपयांचा हप्ता प्राप्त होईल। यासाठी खूप छोटंसं काम करायचं आहे। ते काम करण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे। मग आधार कार्ड आता हे प्रत्येकाकडे असतं, आधार कार्ड असेल तर आता लक्षपूर्वक काळजीपूर्वक हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। आता तुमची चिंता दूर होणार आहे, तुमचं नाव देखील पहिल्या यादीत येणार असून तुमच्या थेट बँक खात्यामध्ये आता हप्त्याची रक्कम ही वर्ग केली जाणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात नेमका हप्ता आता वाटप सुरू केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आता आपण सविस्तर यामध्ये बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे आता बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची देखील प्रतीक्षा संपणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे आता वाटप केले जाणार असून बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुम्हाला 1,500 प्लस 1,500 रुपये अशी रक्कम मिळणार आहे, म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपयांची हप्त्याची रक्कम ही तुम्हाला दिसणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी तुमच्यासाठी बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। मोठ्या प्रमाणामध्ये हप्ता वाटपाची तयारी ही सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे झालेली आहे। थेट हप्ता वाटपाची रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। इकडे बघा ही रक्कम येणार आहे, त्यामुळे तुम्हाला आता चांगला दिलासा मिळू शकतो। चांगली खुशखबर ही तुम्हाला आता 100% मिळू शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाही। एक महत्त्वाकांक्षी निर्णय आता राज्य सरकारच्या मार्फत जाहीर झालेला आहे। ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आता म्हणावंच लागेल। तसेच या ठिकाणी बघू शकता आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 830 रुपये हप्ता हा गॅस सिलेंडरचा देखील आता जमा होणार आहे। गॅस सिलेंडरच्या देखील हप्त्याचे पैसे हे लाडक्या बहिणींना म्हणजेच माता भगिनींना आता सरकार देणार आहे। हे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी खुशखबर या सर्व बहिणींसाठी आहे। तसेच इकडे बघू शकता यामध्ये आता पूर्णपणे इकडे बघा पूर्णपणे हे रक्कम आता वाटप केली जाणार असून एक चांगला दिलासा आता तुम्हाला मिळू शकतो। एक चांगली खुशखबर तुम्हाला मिळू शकते असं म्हटलं तरी काही होणार नाहीये। तर आता चला यामध्ये अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता लवकरच जुलैचा हप्ता सोडण्यात येणार आहे ते बघणार आहोत। आता लक्ष देऊन व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी ही तुमच्यासाठी आता सरकारने जाहीर केलेली आहे। तर चला आता पुढील जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। आता राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे। आता फक्त 1.5 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता तुम्हाला सर्वात आधी सांगतो गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं। तर या ठिकाणी बघू शकता सर्वात आधी आधार कार्ड घ्या। आधार कार्ड तुम्हाला काय करायचं आहे मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे। मग तुम्हाला आता हे गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला आता फॉर्म वगैरे सर्व काय कसं भरायचं। तर आता गॅस सिलेंडरचे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला आता 830 रुपये मिळवायचे असतील
तर तहसीलमध्ये जायचं आहे. तहसीलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण कागदपत्रे त्या ठिकाणी जमा करायचे आहेत, ते तुम्हाला पूर्णपणे सांगतील व जसे तुम्ही पात्र ठराल लगेच तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही रक्कम मिळेल. आता फक्त तुम्हाला खर्च लयत किती येणार आहे, लयत आलाच तर 70 ते 80 रुपये खर्च सर्व या योजनेसाठी पात्र बनण्यासाठी येणार आहे. जास्त काही खर्च येणार नाहीये. जर एखाद्या वेळेस कोणी जास्त रक्कम मागत असेल तर तुम्ही त्यांना नियमामध्ये जी रक्कम आहे ती विचारूनच त्यांना द्यायची आहे. असं तुम्ही केलं तर तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील हे पैसे नक्कीच मिळून जातील. तुम्ही यामध्ये अटी तुमच्या सर्व काही व्यवस्थित असेल, पात्र जसे व्हाल तसे लगेच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. आता 40,000 रुपयांचे कर्ज बी कसे मिळवायचे ते देखील सांगतो. कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत ते देखील आता आपण याद्या बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत 40,000 रुपये जर मिळवायचे असतील तर 40,000 रुपये मिळवण्यासाठी तुमचं ज्या पण बँक खात्यामध्ये खातं तुम्ही ओपन केलेलं आहे त्या ठिकाणी जायचं आहे व लाडकी बहीण योजनेचं तुम्ही जर पात्र असाल तर पात्र होण्यासाठी जे कागदपत्रे लागले होते तेच कागदपत्रे तुम्हाला द्यावं लागणार आहेत. त्यामध्ये देखील वयाची अट आहे. तसेच तुमच्याकडे आता तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असणं देखील गरजेचं आहे. हे सर्व काय तुम्ही पात्र असाल तर तुम्ही लगेच 40,000 रुपये कर्ज उचलू शकता. हे कर्ज उचलल्यानंतर तुमच्या मनात असा प्रश्न असेल आम्हाला हे लगेच नंतर परत द्यावं लागेल. नाही, तुम्हाला स्वतःहून परत द्यायचं नाही. जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारकडून येत आहे तोच हप्ता सरकार काय करणार, तुमचे जोपर्यंत 40,000 रुपये बँकेला दिलेले बँकेपर्यंत जमा होत नाहीत तोपर्यंत तुमचा हप्ता तुम्हाला मिळण्याऐवजी तो फक्त बँकांना मिळत राहणार आहे. व जसे बँकांपर्यंत 40,000 रुपये पुन्हा नंतर जमा होतील, जे बँकांनी तुम्हाला 40,000 दिलेले आहेत ते बँक खात्यामध्ये जे बँकेकडे 40,000 रुपये नंतर तुमच्या हप्त्यातून जमा होतील त्यानंतर पुन्हा जमा झाल्यानंतर पुन्हा डबल लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, हे पैसे तुम्हाला मिळून जातील. तर रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.